नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रभागी असणारे आमदार राजेश बकाने यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदना प्रत्यक्ष जाणून घेतल्या. अतिवृष्टी सोबतच चारकोल रॉट आणि येलो मोजॅक सारख्या रोगांनी पिकाचे झाले प्रचंड नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांचा हात घट्ट धरला आणि आश्वासन दिले, तुमचा लढा माझा लढा आहे, तुमचे दुःख माझे दुःख आहे. या पाहणी दौऱ्यात आमदार बकाने यांनी तहसीलदार संदीप पुडेकर, कृषी अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यासह शेतात उभं राहून सोयाबीन, तूर, उडीद, कपाशी यांसारख्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे मनोगत शांतपणे ऐकून घेत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करा, शेतकऱ्यांना योग्य व त्वरित मदत मिळेल याची खात्री घ्या. यावेळी सुनील गफाट, माधव वानखेडे, गौरव गावंडे, सुधीर बावणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि आशेचे किरण एकत्र चमकत होते. आमदार साहेब आमचं म्हणणं ऐकून घेतात, सरकारपर्यंत आमची व्यथा पोहोचवतात असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. आमदार राजेश बकाने यांनी शेतकऱ्यांना दिलेला दिलासा आणि ठाम भूमिका यामुळे ग्रामीण जनतेत त्यांच्या नेतृत्वाविषयी पुन्हा एकदा विश्वास दृढ झाला आहे. शेतकरी वर्गाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी दाखवून दिलं की राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असतं. वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश बकाने कटिबद्ध आहेत आणि हा निर्धार त्यांच्या नेतृत्वाला आणखी बळकट देणारा ठरेल. याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं निदर्शनास येऊन आलं की या ठिकाणी हे जे बीज पेरलं गेलं हे बीजच खराब होतं. मागच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की वरुण कंपनीचं एक श्री गणेशा नावाचं ब्रँडिंग असणारं बीज हे मार्केटमध्ये आलं होतं. 4,500 क्विंटल सोयाबीन हे जमिनीत जायच्या अगोदर अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे टळलं. हे तर महाबीजचं बीज आहे. या महाबीजच्या बीजमध्ये जर हे बीज असं यायला लागलं, अधिकाऱ्यांना मी तंबी देतो आहे, या ठिकाणी कृषी अधिकारी असेल किंवा महाबीजचे अधिकारी असेल, त्यांनी अशा प्रकारची फसवणूक शेतकऱ्यांची जर केली तर आत्महत्या शेतकरी नाही तुम्हाला करावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. हा आमदाराचा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी मी सर्वे करत असताना आमचे माजी अध्यक्ष जिल्ह्याचे सुनीलजी गफाट आणि सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मंडळाचे अध्यक्ष वगैरे, मंडळाचे माजी अध्यक्ष वगैरे हे सगळे या भागामध्ये अतिपर्जन्यवृष्टी झाली. 76 मिलीलीटर पाणी या ठिकाणी झाला. सोबत येलो मोजॅकचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे कपाशी सुद्धा हातून जाण्याची संभावना वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलेला आहे. असं असताना शेतकऱ्यांची बियाण्याद्वारे फसवणूक, शेतकऱ्यांची इन्सेक्टिसाईडद्वारे फसवणूक ही सहन केल्या जाणार. वर्धाहून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.